आज 12 जुलै 2025 रोजी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देश नामांकन पाठवत असतो। यंदा भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरिटेज लिस्ट 2024-25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा रणभूमीला नामांकन दिलं आहे। यामध्ये किल्ले रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई, टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे। मराठा लष्करी भूदृश्य युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत। यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 12 किल्ल्यांचा समावेश झाला। ही अत्यंत अभिमानाची बाब म्हणावी लागेल। हे स्थळ मराठा शासकांनी विकसित केलेल्या तटबंदी आणि लष्करी व्यवस्थेचे उत्कृष्ट उदाहरण आहे। मराठा लष्करी भूदृश्य म्हणजे मराठा शासकांनी 17व्या आणि 19व्या शतकात विकसित केलेले किल्ल्यांचे जाळे आहे। या किल्ल्यांमध्ये डोंगर, दऱ्या, नद्या आणि जंगलांचा वापर संरक्षणासाठी केला गेला। या किल्ल्यांमध्ये तटबंदी, बुरुज, गुप्त मार्ग आणि पाण्याचे स्रोत यांचा समावेश होता। या स्थळांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने मराठा साम्राज्याच्या इतिहासाला आणि स्थापत्य कलेला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे। या किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याने त्याचे जतन आणि संवर्धन करणे आता अधिकच महत्त्वाचे झाले आहे। मराठा साम्राज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये स्थापन केले। मराठा साम्राज्याचे भारतीय इतिहासावर एक वेगळीच छाप सोडली। मराठा साम्राज्याची सैनिकी व्यवस्था, प्रशासन आणि कला यामध्ये मराठ्यांनी चांगलीच कामगिरी केलेली। मराठा साम्राज्याच्या इतिहासातील या स्थळांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाल्यामुळे मराठा साम्राज्याचा गौरव आता वाढला आहे। 2024-25 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मराठा काळातील किल्ल्यांचा आता समावेश झाला आहे। हे किल्ले 17व्या ते 19व्या शतकात बांधले गेले होते। हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा आणि अभेद्य तटबंदीचा भक्कम पुरावाच आहेत। महत्त्वाची बाब म्हणजे युनेस्कोच्या या यादीत सध्या भारतातील 42 वारसा स्थळांचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये राष्ट्रीय राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीतील 3 सांस्कृतिक स्थळांचा समावेश आहे। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।